नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऑफिसमध्ये जो काय राकेशने गोंधळ घातलेला आहे तो गोंधळ आता अर्णव, ईश्वरी आणि अंजली यांना निस्तरावा लागणार आहे. राकेशने कंपनीचे शेअर्स हे सौदामिनी देशमुख म्हणजेच लावण्याच्या आईला विकलेले आहेत. आणि हे सगळं राकेश कसं काय करू शकलाय? तर राकेश हा आता कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये होता आणि त्यामुळं त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. या सगळ्याचा धोका मात्र आता अर्णव, ईश्वरी यांना झालेला आहे. कारण सात्विक फॅशन सगळी संपुष्टात येऊ शकते. कारण आता सात्विक फॅशनची मेन ओनर झालेली आहे ती म्हणजे लावण्याची आई. तर अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी आता ऑफिसमध्ये त्या राकेशने जो काही फ्रॉड केलेला आहे त्याच्या विरोधातले सगळे पुरावे शोधायचं ठरवलेलं असतं. आणि त्यामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याने कंपनीत केलेले फ्रॉड बाहेर काढणं, म्हणजेच केलेली चुकीची बिलं सगळ्यांना सोबत घेतलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा शोध हा सुरू केलेला आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण अर्णव, ईश्वरी राकेशला भेटायला जेव्हा जेलमध्ये जातात तेव्हा मात्र राकेश कसा आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. परंतु तिथे गेल्यानंतर अर्णव ईश्वरीला राकेश म्हणत असतो, कसं आहे मी ते आत बसून जे काय करायचं ते करू शकतो, पण तुम्ही काहीच माझं वाकडं करू शकत नाही, असं तो स्वतःच बोललेला आहे. आता अर्णव, ईश्वरी जेव्हा बाहेर येतात तेव्हा अर्णवला शिर्केंचा फोन आलाय आणि शिर्केंनी सांगितलंय की ते गुन्हेगार जे आहेत ते सापडलेले आहेत, त्यांचा पत्ता मिळालेला आहे. आता ही सगळी चाल कोणाची आहे तर ही राकेशची आहे. इकडे वल्लरीच्या मात्र आता शिट्ट्या वाजू लागलेत. वल्लरीचा जो पेनड्राईव्ह आहे म्हणजे वल्लरीचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ राकेशकडे आहे आणि एकदा का राकेशकडून तो व्हिडिओ राकेशने कोणाला दिला तर संपलं, अशी भीती तिच्या मनात निर्माण झाली. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूया. इकडे पाहायला मिळतं की आता अर्णवच्या हातामध्ये जे पेपर्स आहेत ते दिलेले असतात. म्हणजे काय केलंय तर अर्णवला ते पेपर दिलेले असतात आणि त्याचबरोबर अर्णव ते पेपर पाहत असतो. त्यावेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णवला खरं तर धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे. तेव्हा ती सांगते की तुझ्या बहिणीचा नवरा, तो म्हणजेच राजेश भोसले याने हे जे पेपर्स आहेत ते मला विकलेले आहेत आणि त्याचबरोबर हे पेपर मला हे शेअर्स जे आहेत कंपनीचे ते मला विकल्यामुळं या कंपनीची 60% ओनर मी झालेली आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आता कंपनीचा मालकी हक्क माझ्याकडे आलेला आहे, म्हणजेच मेन ओनर मी असणार आहे, प्रायमरी ओनर मी असणार आहे. हे ऐकल्यानंतर अर्णव आणि ईश्वरीला धक्का बसतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सरांनी ही कंपनी अशीच उभी केलेली नाहीये कोणाच्या पण हातात द्यायला आणि काही करायला. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या तेव्हा मात्र ती म्हणत असते की बरोबर आहे, हे सगळं तुमच्या हातात नव्हतं, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता मला हे बदलायचंय. कारण हे जे सात्विक फॅशन आहे ना तेच मला बदलायचंय. आणि त्यावेळेस ती जाते, ती म्हणजे अर्णवच्या आईच्या असलेल्या मशीनकडे, जी शिलाई मशीन तिथे त्याने ठेवलेली आहे त्या मशीनकडे जाते आणि त्याचबरोबर त्या मशीनला ती हात लावत असते आणि म्हणत असते, पहिलं तर हे मशीन मला इथून हलवायचंय. अर्णव आणि ईश्वरीला खरं तर धक्का बसलेला असतो, पण ईश्वरीला आता ही परिस्थिती हाताळणं खरं तर गरजेचं आहे. मग ईश्वरी तिथे जाते आणि ती मशीनला हात लावते, तिथे जाऊन तिचा हात पकडते. नाही, हे होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं ईश्वरीने स्पष्टपणे तिला सांगितलेलं असतं. तेव्हा ती म्हणत असते, नाही, पहिलं तर हेच बदलणार आहे मी, तेच संपवायचंय मला, संपुष्टात आणायचंय सात्विक फॅशन हे नाव. अर्णव, ईश्वरी पाहत असतात. अर्णवला तर कळतच नसतं की काय करायचं आता. या बाईने जो काही गोंधळ घातलेला आहे ह्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. कारण आता हातामध्ये काहीच राहिलेलं नाहीये. जाता जाता राकेशने मोठा डाव केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये अर्णव अडकलेला आहे. आता काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आता मात्र लावण्याची आई म्हणते की आत्ता मी तर तुला एक बिझनेस वुमन म्हणून नाही भेटलेली, तर एका मुलीची आई आहे. तू विसरला असशील, लावण्याला तू लग्नाची स्वप्न दाखवली, पण आईने वेळी भलत्याच मुलीशी लग्न करून येऊन माझ्या मुलीच्या स्वप्नांचा तू चुराडा केला. तिला जो काही त्रास होतोय तो मी बघते, रोज माझ्या डोळ्यांनी बघते. त्या प्रत्येक गोष्टीचा मी बदला घेणार आहे, कारण माझ्या मुलीचं
अस्तित्व संपवणाऱ्या व्यक्तीला मी सोडणार नाही, असं अर्णवला ती सांगत असते. आणि मग त्या सिलाई मशीनच्या जवळ गेलेली आहे, तिथं थांबलेली असते. आणि त्याच वेळी अर्णव ईश्वरी तिथं असतात. ईश्वरीने पटकन येऊन तिचा हात पकडलेला असतो, कारण त्या शिलाई मशीनला हात लावायचा नाही, कारण ते शिलाई मशीन सात्विकाचं आहे आणि त्याच्याशी अर्णव, अंजली या सगळ्यांच्या भावना जोडलेल्या आहेत, कारण त्यांच्या आईची शेवटची आठवण ती त्यांच्याकडे आहे. आणि मग ईश्वरी तिला चांगलीच पुरून ओरत असते. ती म्हणत असते की नाही, आत्तापर्यंत झालंय ते खूप झालं, कारण या कंपनीचे शेअर्स विकत घेणं या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, पण हे नाही होऊ देणार. काहीही झालं तरीही हे मशीन अर्णव सरांच्या आईच आहे आणि त्याला तुम्ही हात लावू शकत नाही, एवढं क्लिअर असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र अर्णव पाहत असतो. अर्णवलाही तेवढाच राग आलेला असतो. अर्णवलाही माहिती आहे की ह्या गोष्टी कशा पद्धतीने होत आहेत, नक्की काय गोंधळ झालाय, या सगळ्या गोष्टींचा अंदाज अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही आलेला आहे. आता बोलायला सुरुवात केली तर ही बाई कशी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे, कारण ही आत्ता जरी अर्णव राजशिर्के यांच्या ऑफिसमध्ये आलेली असली तरीही लावण्याची आई आहे हे नाकारता येत नाही. अंजलीने आता हे सगळं ऐकलेलं असतं, कारण ही कंपनी उद्ध्वस्त करण्यासाठी ती बाई आलेली आहे, ही गोष्ट अंजलीच्या सुद्धा लक्षात आलेली असते. आता मात्र अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहत असतात. अर्णवला खूप राग आलेला असतो. हे सगळं काय होऊन बसलंय हा एकच प्रश्न त्याच्या पुढे पडलेला असतो. काहीही झालं तरीही आता हे सगळं हाताळणं, हँडल करणं अर्णवच्याच हातात आहे. अगदी शांतपणे कोणत्याही गोष्टीवरती चिडचिड न करता ही परिस्थिती हँडल करावी लागणार असते. आता मात्र सगळेजण बोर्ड ऑफ डिरेक्टरमधले सगळेजण तिथून जातात आणि अर्णव चिडलेला असतो. ईश्वरी त्याला शांत करत असते. या राकेशने जाताना खूप मोठा डाव साधलाय हे लक्षात आलेलं असतं. इकडे मात्र आता अंजली पाहत असते. अंजलीने सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि अंजली रडायला सुरुवात करते. ती तुटलेली असते, कारण आज घरातून निघताना तिनं ठरवलेलं होतं की हा राकेश माझ्या आयुष्यातून गेलेला आहे, मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करेल. पण इथं आल्यानंतर तर वेगळंच पाहायला मिळतंय. ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या खूपच भयानक अशा आहेत आणि अंजलीला मात्र त्रास होऊ लागलेला असतो. अंजली म्हणत असते की नाही, या सगळ्याच्या मागे जे काय आहे ते शोधावं लागणार आहे. मग अंजली दरवाजा उघडून आत येते. अर्णव आणि ईश्वरी दोघंही सात्विकाच्या मशीनच्या तिथं असतात. ईश्वरीचं लक्ष अंजलीकडे जातं. अंजली येऊन शांतपणे तिथं बसलेली असते. फक्त तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं की हा माणूस माझ्या आयुष्यातून निघून गेलाय, पण किती त्रास देणार. जर मी या माणसाशी लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं, कारण तो माझ्या आयुष्यात आल्यामुळं हा त्रास सगळ्यांनाच भोगावा लागत आहे. असं म्हटल्याबरोबर इकडे ईश्वरी, अर्णव तिच्याकडे येतात. ईश्वरी म्हणत असते की अंजली ताई, एवढं खचून नका जाऊ, आपण सगळ्या गोष्टी नीट करूया. अर्णव म्हणतो की ताई, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? तेव्हा अंजली म्हणते की हो. मग वचन दे मला, काहीही झालं तरीही तू हरून जाणार नाही, तू माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहणार आहे. आजपर्यंत जशी तू माझ्यासोबत उभी राहिली होती तशीच तू माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहणार आहे. आता मात्र अंजलीचा धीर खचलेला असतो. ती रडत असते. ईश्वरी तिची समजूत घालते आणि म्हणते की नाही, काही झालं तरीही अंजली ताई, या सगळ्या गोष्टी आपल्याला शांतपणेच घ्याव्या लागणार आहेत. हे ऐकल्याबरोबर इकडे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तर करावा लागणारच असतो. अंजलीने अर्णवच्या हातामध्ये हात दिलेला आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की मी आहे तुझ्यासोबत, काळजी करायची अजिबात गरज नाही. आता अर्णव, ईश्वरी, अंजली हे सगळं एकत्र येत राजशिर्के कुटुंबावर आलेलं हे संकट जे आहे ते उद्ध्वस्त करण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत. इकडे अंजली, ईश्वरी दोघीही एकमेकींना आधार देत असतात. आता नम्रताचा वेगळाच गोंधळ उडालेला असतो. नम्रता थोडी बावचळ्यासारखी करत असते. या घरात आल्यापासून नम्रताला वेगळंच काहीतरी होत आहे, कारण एकटी क्लाउड किचन सांभाळणारी नम्रता एक 7-8 माणसाचा स्वयंपाकही तिला नीट करायला जमत नाही. अशा पद्धतीने तिची अवस्था झालेली असते. तेव्हा मात्र इकडे आजी तिथे येतात आणि म्हणतात, अगं नम्रता, अजून जेवण बनवून झालेलं नाहीये तुझं? तेव्हा ती म्हणते की सगळे 1 वाजता जेवतो ना, म्हणून मी थोडा उशीर केला आणि थोडा वेळ थांबले आणि आता सुरुवात केली.
आजी म्हणतात अजून पीठ मळायचं आहे तुझं बाकी, मग कधी होणार आहे आता हे सगळं? तेव्हा नम्रता म्हणते की तुम्ही जाऊन आराम करा, मी सांगते तुम्हाला. पण आजीचं सुद्धा इथं चुकत आहे की नम्रता एकटी एवढ्या माणसांचा स्वयंपाक करणार आहे. तिच्या मदतीला आणखी कोणी असलं तर काय फरक पडेल? वल्लरीनं जरी तिला मदत केली तर काय फरक पडणार आहे? तेवढंच लवकर होईल ना सगळं. पण नाही, हे तर करायचंच नाहीये ना, कारण या गोष्टी जर केल्या तर कसं चालेल? मग नम्रता आता सगळं करत असते. भाजी तोपर्यंत कढईला चिकटते, कारण तिने पीठ मळायला घेत असते आणि त्यावेळेस घाईघाईत तिच्या हाताला कढईचा चटका लागतो. म्हणजे तिची काहीच चूक नसते आणि वल्लरी मात्र बाहेरून मजा पाहत असते. वल्लरीला भारी वाटत असतं, कारण वल्लरीला जे काय करायचं आहे तो डाव साधायला तिला मिळालेला असतो आणि म्हणूनच तिनं या पद्धतीनं सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या असतात. तेवढ्यातच ती नम्रताकडे येते आणि म्हणते बघू काय झालं. नम्रताच्या हाताला भाजलेलं असतं. फ्रीजमधला बर्फ घेते आणि नम्रताच्या हातावरती फिरवते आणि म्हणते की बघ कसं आहे माहिती आहे का, अगं कोणाला तरी मदतीला घ्यायचं ना, एकटीला जमणार आहे का तुला हे सगळं करायला? तेव्हा आजीने तर स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तू क्लाउड किचन चालवणारी मुलगी, पण इथं आल्यापासून हे सगळं काय होऊन बसलंय, म्हणजे तुला प्रॉब्लेम काय येतोय, असं इकडे आजीने विचारलेलं असतं. पण नम्रताकडे मात्र या गोष्टीचं उत्तर नाहीये. नम्रता आता शांतच असते आणि वल्लरीचं सगळं बोलणं ऐकत असते. वल्लरी म्हणते की ती ईश्वरी गेली हुंदडायला तुझ्या जीवावर सगळं काम सोडून. का तिला नाही वाटलं का की हे सगळं आपण करू लागलं पाहिजे, असं इकडे वल्लरी तिला सांगत असते. आणि मग मात्र आता गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि त्याच वेळी ती म्हणते की ते नेहमीचंच आहे. आता तू एकटी घरात आहे, हे सगळं तू कसं करणार होती? या सगळ्या गोष्टींचा विचार तिच्या डोक्यात यायला हवा होता, पण नाही, तिच्या डोक्यात तो विचार आलेलाच नाही, असं वल्लरी सांगत असते. म्हणत असते बघितलंस ना, नाही परत मला म्हणशील की तुम्ही मला सांगितलं नाहीये. ती महाराणीसारखी राहणार आणि तू मात्र बस घरी इथं स्वयंपाक करत. भाजी तोपर्यंत करपलेली असते. वल्लरी म्हणते की थांब मी पाहते, असं म्हणत वल्लरी ती भाजी पाहत असते आणि हिला सांगते नम्रताला की लवकर स्वयंपाक बनव, तू झालं की मला सांग. तेव्हा नम्रता म्हणते की हो. नम्रताला कळतच नाहीये की नम्रताच्या मनात काय भरवलं जात आहे, कारण ज्या गोष्टी समोर घडत आहेत त्यावरूनच नम्रता बोलत असते. इकडे आता नम्रता विचार करत असते की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याशिवाय आपण शांत राहायचं नाही. इकडे वल्लरी आता बाहेर येते आणि तिच्या मनाप्रमाणे गोष्टी झालेल्या असतात. मामा मात्र कंटिन्यू फोन करत असतात. आकाश फोन उचलत नाहीये, अंजली फोन उचलत नाहीये, कारण अचानक कॉल आलेला असतो आणि अर्णव ईश्वरी घराबाहेर पडलेले असतात. नक्की काय झालंय हा प्रश्न मामांनाही पडलेला असतो आणि म्हणून मामा विचारपूर्वक करावं लागतात. मग अर्णवला फोन लागतो. अर्णव फोन उचलतो. खरं तर अर्णव इतका टेन्शनमध्ये असतो की त्याला कळत नाहीये काय करायचं, पण त्याने फोन उचललेला असतो. मामाला तेवढंच बरं वाटतं. मामा म्हणू लागतो की अर्णव काय झालंय नक्की, मला सांगशील का? अरे अचानक तू गेलास. तेव्हा अर्णव म्हणतोय की मामा घरी आलो बोलतो ना मी. पण मामा मात्र ऐकायला तयार नसतात. मग अर्णव सांगायला सुरुवात करतो की आपल्या कंपनीचे शेअर्स राकेशने त्या लावण्याच्या आईला विकलेले आहेत. तेव्हा तो म्हणतो अरे तिथं US असते ना. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, ती आली भारतात, आणि या सगळ्या गोष्टी तो बोलू लागतो. आता मात्र अर्णवला प्रश्न पडलेला होता. अर्णव त्याच गोष्टींचा विचार करत असतो आणि मग मात्र मामाला ह्या गोष्टी कळतात. अर्णव म्हणतो की बघूया काय करायचं आहे ते. त्यावेळेस इकडे वल्लरी मात्र मामाकडे पाहत असते. काय झालंय विचारते. तेव्हा मामा तिला सांगतात की असं असं त्या लावण्याच्या आईला राकेशने शेअर्स विकलेले आहेत आणि वल्लरीला तो सांगतो की हे बघ कसं आहे माहिती आहे का, या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो म्हणून मी तुला सांगत नाहीये, पण तू शांत राहा, यातलं काहीही आईला कळू देऊ नकोस, आईला खूप मोठा धक्का बसेल. वल्लरी म्हणते की कसं होणार माझ्या आकाशचं, काय होणार आहे माझ्या आकाशचं, कसं होईल, तो बरा तर आहे म्हणजे त्याला मिळेल तरी का, हा प्रश्न तिला पडलेला असतो. कारण राकेशने सांगितल्याप्रमाणे त्याने बॉम्ब फोडलेला आहे ही गोष्ट सुद्धा तिच्या लक्षात येते. आणि मग मात्र वल्लरी म्हणत असते की कोणत्याही क्षणी हा माणूस नक्कीच माझा व्हिडिओचा पेनड्राईव्ह यांच्या घरी पाठवू शकतो आणि माझी वाट लावू शकतो. हे लक्षात आल्यानंतर वल्लरी विचार करायला लागते, मला त्याला भेटून ह्या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावावा लागणार आहे. इकडे आकाश ऑफिसला निघालेला असतो. नम्रता तिथे येते आणि म्हणते की अहो आकाश तुम्ही ऑफिसला, अहो तुम्ही रात्रभर काम केले, आराम करा ना,
आणि आपलं दुपारचं मूवीचं ठरलं होतं ना, त्याचं काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो की अगं मला अर्जंट कॉल आलाय दादाचा आणि मला ऑफिसमध्ये जावं लागणार आहे. हे ऐकल्यानंतर नम्रता म्हणत असते, पण तुम्ही मला दिलेला शब्द त्याचं काय? तुम्ही मला सांगितलं होतं ना. आणि मग हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे नम्रता विचार करत असते आणि नम्रता म्हणते की नाही, या सगळ्या गोष्टी आता मलाच लक्षात घ्याव्या लागणार आहेत. आई म्हणतात ते खरं आहे आणि त्याचबरोबर या सगळ्यांचा विचार आता मी करत आहे. एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे आता सात्विक फॅशनमध्ये सगळेजण जमलेले आहेत. कंपनीचे एम्प्लॉई वगैरे सगळे तिथं आलेले आहेत आणि काही फाईल्स तिथं आणलेल्या आहेत ज्यामध्ये राकेशने फ्रॉड केलेला असू शकतो. ते सगळं तिथं आणलेलं आहे. आणि मग अर्णव ईश्वरी बोलत असतात. ईश्वरी सांगते की आजपर्यंत अर्णव सरांना तुम्ही सगळ्यांनी मदत केलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी अगदी छान पद्धतीनं त्यांची साथ दिलेली आहे. कारण सात्विक फॅशन हे एक कुटुंब म्हणून इतके दिवस आपण सांभाळत आहोत. आता आपल्या सात्विक फॅशनच्या बाबतीत खूप इम्पॉर्टंट गोष्ट घडलेली आहे आणि आपल्याला राकेशच्या विरोधात सगळे पुरावे शोधायचे आहेत. या सगळ्या फाईलमधले आता जी बिलं आहेत ती खरी बिलं आणि खोटी बिलं शोधायची आहेत. आणि लवकरात लवकर, मान्य मला हे सगळं काम करणं साधी गोष्ट नाही आहे, पण अवघडही नाही आहे. आपण सगळेजण एकत्र आलो, आपण कुटुंब म्हणून एकत्र आलो तर ही गोष्ट नक्कीच पॉसिबल होऊ शकते असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र सगळेजण तयार होतात. सगळेजण म्हणत असतात की सात्विक फॅशनने खूप दिलं आहे आम्हाला, आम्ही सात्विक फॅशनसाठी हे सगळं करायला तयार आहे असं सगळ्यांनी सांगितलेलं असतं. आता मात्र अर्णव ईश्वरी सगळे तयारीला लागतात. अर्णव त्याच गोष्टींचा विचार करत असतो की हे सगळं हँडल कसं करायचं, या सगळ्या गोष्टी सोडवायच्या कशा, असे विचार अर्णवच्या डोक्यात सुरू झालेले असतात. आता इकडे ईश्वरीने सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या आहेत. सगळेजण अगदी मन लावून काम करत आहेत. आणि त्याचबरोबर आता ईश्वरीला तिथे काही फाईल्स आणि पेपर्स सापडतात. ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे बघा, हे सात्विक फॅशनचे शेअर्स त्या देशमुखला विकल्याचे हे पेपर्स आहेत. आता हे पेपर्स दिल्यानंतर बाकीचा स्टाफही तिथं आहे आणि सगळेजण पाहत आहेत नक्की काय झालेलं आहे हे लक्षात येत असतं. सगळ्यांना कळलेलं आहे की या सगळ्यामध्ये काय गोंधळ झाला आहे आणि हा सगळा निस्तरावा लागणार आहे. अर्णव ईश्वरी दोघंही अगदी कामाला लागलेले आहेत. आकाश तिथं पोहोचलेला आहे, अंजली आहे. आता सगळ्यांनी मिळून त्या राकेशच्या विरोधातले पुरावे गोळा करायचे आहेत. जी काही खोटी बिलं आहेत ती काढायची आहेत. सगळेजण आता खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि या सगळ्यातून सात्विक फॅशनला संकटातून बाहेर काढण्याचा सगळ्यांनी जणू विडाच उचललेला आहे. ह्या राकेशला सोडायचं नाही असं अर्णवने ठरवलेलं असतं. ईश्वरी ते पेपर अर्णवच्या हातात देते आणि म्हणते की अर्णव सर हे बघा, असं म्हणत ते पेपर त्याच्या हातात दिलेले असतात. अर्णव ते पेपर पाहतो आणि तेवढ्यातच अर्णवला फोन येतो. कारण अर्णव म्हणतो की आता मी सोडत नसतो, कायदा त्याला कधी शिक्षा द्यायची तेव्हा देऊ दे, पण मी त्याला शिक्षा देणार आहे असं अर्णव म्हणतो आणि तो निघालेला असतो. त्याचवेळी अंजलीला सुद्धा वाईट वाटत असतं. अंजली म्हणत असते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या माणसाने आपल्याला अडकवलेलं आहे ही गोष्ट लक्षात आलेली असते. आता अर्णव म्हणत असतो की काहीही झालं तरीही या माणसाला आपण सोडायचं नाही, एवढंच अर्णवने ठरवलेलं असतं. आता मात्र अर्णव आणि ईश्वरी राकेशकडे जेलमध्ये येतात. तेव्हा राकेश म्हणत असतो की मला माहीत होतं तुम्हाला आज भेटायला येणार आहे. खरं तर अर्णवला खूप राग आलेला असतो. अर्णव म्हणत असतो की मी तुला आज संपवून टाकणार आहे. तेव्हा राकेश म्हणतो की कसं आहे, तू माझं काहीच बिघडवू शकत नाही, पण बघितलं का आतमध्ये राहून सुद्धा मी तुझी वाट लावू शकतो. आता मात्र अर्णव आणि ईश्वरी तिथून बाहेर येतात. राकेशचा माज काही कमी झालेला नसतो. हे दोघंही बाहेर येतात आणि तेवढ्यातच शिर्केंचा फोन आलेला असतो. वल्लरीसुद्धा तिथे पोलीस स्टेशनच्या जवळपास असते. शिर्केंचा फोन आलेला असतो आणि शिर्के अर्णवला सांगतात की ते गुन्हेगार सापडलेत. आणि हे सगळं बोलणं आता वल्लरीने ऐकलेलं असतं. आता कोणते गुन्हेगार, कोणत्या गुन्हेगारांबद्दल बोललं जातं आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. म्हणजेच वल्लरीचा तर गेम राकेश करणारच आहे जर वल्लरीने त्याला मदत केली नाही तर. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.